महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई, पुण्यासह कोकण आणि मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळाला। या मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील अनेक गावात पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर राज्यकर्त्यांनी प्रशासनाला सूचना देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यांना 10,000 रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली। त्यावेळी तालुक्यातील सिद्धेश्वर, निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली। त्यामध्ये रस्ता, ब्रिज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे। या दरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या। यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केले जातील असे आश्वासन देखील अजित पवारांनी नागरिकांना दिले आहे। गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे। आता ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय त्यांना 10,000 रुपये देतो, लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो असं म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान या संदर्भात नेमके निकष काय लावले जाणार आहेत किंवा नेमकं कुणालाही मदत मिळणार आहे या संदर्भात अद्याप पूर्णपणे माहिती समोर आली नसून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त लाभार्थींची यादी होण्याची शक्यता आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।